आज आपण बनवणार आहोत चिकनचा खिमा। त्यासाठी मी ते चिकन घेतलं, स्वच्छ धुवून आणि मिक्सरला मी बारीक करून घेतलं। तर यामध्ये घालायचे आहे आपल्याला इथे मटार घेतलेत फ्रेश, आलं लसूण आणि मिरची याची मी पेस्ट बनवलेली आहे ती घालूया यामध्ये। दही घेतले, दही पण घट्टच पाहिजे। छान असं मिक्स करून घ्यायचं। नमस्कार मंडळी, मी वनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर हे सर्व आपल्याला चिकनला छान असं लावून घ्यायचं। यामध्ये अर्धा चमचा मिरी पावडर पण घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला अर्धा तास असं छान मुरेपर्यंत ठेवायचं, म्हणजे खिम्याला छान अशी चव येते। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, तर कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता आपण टोमॅटो कट करून घेऊ। इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि त्यावर कढई ठेवून तेल टाकलेलं आहे। तर आपल्याला तेल किती पाहिजे त्याप्रमाणे आपण टाकायचं। तर यामध्ये हे खडे गरम मसाले घालते आणि कांदा घालायचा। आता आपण इथे मसाले घेतलेले आहेत सुके, हळद, धण्याची पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट। छान मिक्स करून घ्यायचं। आता मी यामध्ये चिकन टाकते। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि छान चिकन हे तेलामध्ये परतून घ्यायचे। इथे आपल्याला हे वाटाणे सुद्धा घालायचे आहे आणि वाटाणे पण परतवून घ्यायचे।
इथे आपण टोमॅटो घालायचे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान असे मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये आणखीन एक मसाला आपल्याला टाकायचा आहे. यामध्ये लिंबू पिळायचा. छान लागतं हे. थोडंसं मी पाणी घालते यामध्ये. अगदी 2-3 चमचे पाणी आहे. मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया, म्हणजे छान असं शिजेल ते. झाकण काढून बघते. पाणी पूर्ण सुकलेलं आहे. तर आता यामध्ये मी पावभाजी मसाला घालणार आहे. पावभाजी मसाल्याने खूप छान टेस्ट येते. आणखीन 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. आणि इथे चिकन छान शिजलेलं आहे. वाटाणे पण शिजले. इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते यावर. आणि इथे बघा चिकन खिमा किती मस्त झालेला आहे. छान असा आपला इथे चिकनचा खिमा तयार झालेला आहे. आणि आता मी गॅस बंद करते. मी पाव छान असे बटरमध्ये फ्राय करून घेतलेले आहे. सोबत टोमॅटो आणि कांदा आणि लिंबू आहे. त्यावर बटर मी ठेवलेला आहे. मस्त असा चमचमीत चिकन खिमा पाव आपला तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.